अमरावती लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष हे अमरावती येथील नेहरू मैदान या ठिकाणी एकत्रित झालेले होते। सर्वप्रथम जिल्हाधिकारी यांच्याकडे महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नेहरू मैदान या ठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या सभेला शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंसह महाविकास आघाडीचे आदी नेते व कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीतर्फे दाखल केलेला आहे। सभा होणार आहे, काय सांगाल? महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसह नुकताच मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यापूर्वी आम्ही सर्व महामानवांच्या पुतळ्यांचे दर्शन घेतले आणि आता उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची प्रचंड अशी जाहीर सभा महाविकास आघाडीची भद्रमुडी या ठिकाणी दिसत आहे। शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे तीनही पक्षाचे नेते या ठिकाणी आहे। मात्र दिनेश बाबू यांनी बंडखोरी केली, त्याच्यामुळं मताचं विभाजन होऊ शकते। नाही, कसा आहे, महाविकास आघाडी एकच संघ आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी हे गेल्या ज्या बैठकीत रात्री बैठक झाली सगळे एकत्र आहे आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे। दिनेश बुब यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। प्रहारचा आणि आमचा काही संबंध नाही। प्रहारच्या संबंधात त्यांना जे करायचं आहे ते करतील, परंतु शिवसेनेचे संपूर्ण जिल्ह्यातले कार्यकर्ते, शिवसैनिक आणि पदाधिकारी हे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीचं काम करतील। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।